श्रीकृष्ण उपदेश एक अडचणी इतक्या ताकदवान नसतात जेवढे आपण समजतो. तुम्ही कधी ऐकलं आहे का? अंधाराने सकाळ होऊच दिली नाही. 2. अचानक एका वळणावर सुख आणि दुःखाची भेट होते. दुःख सुखाला म्हणते तू किती भाग्यशाली आहे की लोक तुला मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहतात. सुख हसून म्हणते भाग्यवान मी नाही तर तू आहे. दुःख आश्चर्यचकित होऊन त्याला विचारते असे कसे? सुखाने मोठ्या प्रामाणिकपणे दुःखाला उत्तर दिले की तू मिळाल्यानंतर लोकांना आपल्या माणसांची आठवण येते, पण मी मिळाल्यानंतर लोक आपल्या लोकांना विसरून जातात. 3. चांगलं वागत राहा वाहत्या पाण्यासारखं. वाईट गोष्टी स्वतःच किनाऱ्यावर जातील कचऱ्यासारख्या. 4. वाईटाचा एक गुण असतो की ते कधीही हरत नाही, तुमच्या मागेच लागलेले असते. आणि चांगल्यामध्ये एक गुण असतो की ते कधीही तुम्हाला हरू देत नाही. 5. माणसाने कितीही प्रयत्न केले तरीही अंधारामध्ये सावली, म्हातारपणामध्ये शरीर आणि शेवटच्या क्षणी पैसा उपयोगी येत नाही. 6. खूप सुंदर शब्द जे मंदिराच्या दरवाजावर लिहिले होते. सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नका. प्रसाद घ्यायचा असेल तर स्वाद पाहू नका. सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका. विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका. समर्पण करायचे असेल तर खर्चाकडे पाहू नका. 7. बोलणे गोड नसेल तर उसकीसुद्धा लागत नाही. घर मोठं असो किंवा छोटं, पण घरात गोडवा नसेल तर माणसं काय मुंग्यासुद्धा येत नाहीत. 8. झाडाखाली ठेवलेली तुटलेली मूर्ती पाहून लक्षात आलं की परिस्थिती कशीही असली तरीही स्वतःला तुटू देऊ नका, नाहीतर हे जग तुटल्यानंतर देवाला घराबाहेर काढू शकते, तर आपली काय लायकी आहे. 9. वेळ स्वतःबरोबर घेऊन जाते नाव आणि निशाणी. कोणी स्वतःमध्ये राहतं तर कोणी अहंकारामध्ये राहतं. 10. आपल्या असण्यामध्ये दुसऱ्यांचे सुद्धा योगदान असते. समुद्रामध्ये भलेही खूप पाणी आहे, पण खरी गोष्ट ही आहे की ते नद्यांकडून उधार घेतलेले असते. 11. 2 हातांनी आपण 50 लोकांना मारू शकत नाही, पण 2 हात जोडल्यानंतर आपण करोडो लोकांचं मन जिंकू शकतो. 12. आठवण काढतो आपल्या लोकांची कदर पण आहे, फक्त किती कदर आहे हे सांगणं सोडलं आहे. 13. कर्म केले तर फळ मिळते, आज नाही तर उद्या नक्कीच मिळते. विहीर जेवढी खोल असेल तेवढे गोड पाणी मिळते. आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रश्नाचे उत्तर आयुष्याकडूनच मिळते. 14. न फिरण्यासाठी कार पाहिजे, न गळ्यामध्ये हार पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी खूप चांगली गोष्ट सांगितली आहे. आयुष्याच्या उद्धारासाठी फक्त मित्र, प्रेम आणि कुटुंब पाहिजे. 15. पहिला नमस्कार त्या देवाला ज्याने आपल्याला बनवलं आहे. 16. दुसरा नमस्कार आईवडिलांनी ज्यांना आपल्याला मोठं केलं आहे. 17. तिसरा नमस्कार गुरूंना ज्यांनी आपल्याला वेद आणि ज्ञान शिकवले आहे. 18. गोड बोलणे एक महाग छंद आहे, प्रत्येकजण तो करू शकत नाही. वाईट मूड असेल तर वाईट शब्द बोलू नका, कारण खराब मूड बदलण्याच्या खूप संधी मिळतील, पण बदललेले शब्द बदलण्याची एकही संधी मिळणार नाही. 19. मानलं की जग वाईट आहे, सगळीकडे फक्त धोका आहे, पण आपण तर चांगलं बनू शकतो ना, आपल्याला कोणी थांबवलं आहे. 20. थोडं थकलो आहे, दूर जाणं सोडलं आहे, पण असं नाही की मी चालणं सोडलं आहे. अंतर नात्यांमध्ये फूट पाडते,
पण असं नाही की मी आपल्या लोकांना भेटणं सोडून दिलं आहे. हा जरा एकटा आहे जगाच्या गर्दीमध्ये, पण असं नाही की मी आपलेपणा सोडला आहे. 21. इच्छा, स्वप्न, अपेक्षा आणि नख यांना वेळोवेळी कापले पाहिजे, नाहीतर ते दुःखाचे कारण बनतात. 22. गोड बोलून केलेल्या कामांमुळे नेहमी फायदाच होतो, पण कडू शब्द वापरल्यामुळे नेहमी अनर्थच होतो. 23. बोलण्याच्या पद्धतीमध्ये बदल करून पहा. तुम्ही पाहून हसू नका, फक्त हसून पहा. 24. जगामध्ये दुःख का आहे? जगामध्ये लोभ, स्वार्थ, भीती यामुळे दुःख आहे. 25. देवाने दुःखाची निर्मिती का केली आहे? देवाने जगाची निर्मिती केली आणि माणसाने त्याचे विचार आणि कर्मामुळे दुःख आणि सुखाची निर्मिती केली. 26. जीवनाचा उद्देश काय आहे? जीवनाचा उद्देश त्या चेतनांना जाणून घेणे आहे, ज्या जन्म आणि मरणाच्या बंधनांपासून मुक्त आहेत. ते समजून घेणेच मोक्ष आहे. 27. जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त कोण आहे? ज्यांनी स्वतःच्या आत्म्याला जाणून घेतले आणि ते जे जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त आहेत. 28. कोणता एकमात्र उपाय आहे ज्यामुळे आयुष्य सुखी होते? चांगला स्वभाव हा सुखी होण्याचा उपाय आहे. 29. कोणती गोष्ट हरवल्यानंतर दुःख होत नाही? राग हरवल्यानंतर दुःख होत नाही. 30. धर्मापेक्षा मोठे जगामध्ये काय आहे? दया. 31. कोणती वस्तू दुसऱ्यांना दिली नाही पाहिजे? त्रास आणि धोका. 32. या जगामध्ये सगळ्यात मोठे आश्चर्य काय आहे? जगामध्ये हजारो लोक मरतात आणि ते सगळेच पाहतात, तरीही प्रत्येकाला अनंत काळापर्यंत जिवंत राहण्याची इच्छा असते. यापेक्षा मोठे आश्चर्य काय असू शकते? 33. कोणती गोष्ट गमावल्यानंतर माणूस श्रीमंत बनतो? लोभ. 34. अशी कोणती गोष्ट आहे जी दुसऱ्यांकडून घेऊ नये? इज्जत आणि कोणाचाही तळतळाट. 35. अशी कोणती गोष्ट आहे जी दुसऱ्यांकडून काहीही करून घेऊ शकते? गरज. 36. जगातील अपराजित गोष्टी कोणती आहे? सत्य. 37. जगामध्ये सगळ्यात जास्त विकली जाणारी गोष्ट कोणती आहे? खोटं. 38. मनाला आनंद आणि समाधान वाटेल असं करण्यासारखं कोणतं काम आहे? परोपकार. 39. अशी कोणती गोष्ट आहे जी स्वतःच्या सुद्धा लक्षात येत नाही? स्वतःचा मूर्खपणा. 40. जगातील सगळ्यात वाईट सवय कोणती आहे? मोह. जगातील अपरिवर्तनशील गोष्ट कोणती आहे? मृत्यू. 42. जगामध्ये कधीही नष्ट न होणारी कोणती गोष्ट आहे? आत्मा आणि ज्ञान. 43. कधीही पकडून न ठेवता येणारी गोष्ट कोणती आहे? वेळ. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.